म्हणलं ठीक आहे, मी काही वस्तीवर आलेलो नाही, मला चेहराही आठवला नाही त्यांचा लवकर, पण आल्यावर पाहिलं ही ओळखीचेच आपलीच माणसं आहेत. मग आपल्या मंडळीसाठी आज येण्याचा योग आला, आमचंही परमभाग्य. आणि ज्यांच्या आबांच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरण आहे त्यांची पुण्याही आपल्याला सगळ्यांना ओढून आणायला कारणीभूत ठरली. विठ्ठल त्यांच्या पाठीमागे असणारा सर्व परिवार आहे. गंगा भागीरथी, कमलताई, त्यांच्या पत्नी सुभाषराव, गणेशराव, 2 मुलं, 2ही सुना, सुजाता सुभाष पगडे, शीतलताई गणेश पगडे, 2 मुली, मीनाक्षी सुनील भोगाडे परिवारामध्ये, आणि मंगल दत्तात्रय चौधरी या परिवारामध्ये पुतणे दिगंबर गंगाराम पगडे, शोभा भाऊसाहेब डोंगरे पुतणी, असा मोठा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. 80 ते 90 या वर्ष वयामध्ये ज्यांना आयुष्याची शिदोरी थांबवावी लागली आणि त्यांचे जीवन थांबलं, पूर्ण झालं, आयुष्याची शिदोरी पूर्ण करावी लागली. आत्ताच प्रमाण झालं. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. राजा असला तरी जायचंय, शरीर विग्रह थांबवायचाय, त्याला सत्ता सोडून जायचंय. तिथं सत्ता कामाला येणार नाही. सध्याचं वातावरण वादळ सगळं तुमच्या डोक्यात आहे सत्तेचं. मला ती भीती होती, मी म्हणलं इकडं कोण येणार आहे का या रस्त्याने, आला तर चांगला आदळत आला पाहिजे म्हणजे लवकर रस्ता होईल. विठ्ठल विठ्ठल माऊली महाराज बरोबर आहे. तुमची गाडी खाली चिटकल्यावर मी म्हणलं इकडे मंत्री आलाच पाहिजे आज, नाही कोणता का असेना, कार्यकर्ता सामाजिक राजकीय कोणता का असेना आला पाहिजे, म्हणजे त्यालाही कळेल इकडे वस्त्या राहतात, इकडेही माणसं आहेत, इकडेही मतदान. हा समजतंय तुम्हाला, चांगलं महत्वाचं आहे. आज सध्या सत्तेचा अभिमान, सत्तेचा स्वाभिमान, सत्तेसाठी झोप नाही त्यांना, बरोबर आहे ना. पण सत्ता सुद्धा आपल्या बरोबर येणार नाही, तुकोबारायांचं मत सांगतो मी, संतांचं. मग तेथे नचले काही सत्ता राहेल ठाईचे ठाई, पुढे संचित देईल ग्वाही ग्वाही, तुका म्हणे तई यम आज्ञा. मग तेथे नचले काही सत्ता पुढे होतील ग्वाही, तुका म्हणे तई यम आज्ञा. यम आज्ञा होताना कुणीच थांबणार नाही. तेथे नचले काही, मग तिथं कोणाचं चालत नाही आजी, कोणाचं सत्तावानाचं चालत नाही. मग तेथे नचले काही, सत्ता एक नंबरला आहे. मला वाटतं तुकोबारांनी अगोदर योजना सत्तेची केली महाराज. का बरं, काही कारण नसेल, पण बहुतेक साधू वर्गाला, संतांना भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान असतं, म्हणजे त्यांना माहित होतं भविष्यात सत्तेसाठी मरमर करणारे राहतील, जन्माला येतील. मरमर कळली ना, सत्तेसाठी. म्हणून पहिला शब्द सत्ता. विठ्ठल सत्ता इथेच राहील. तेथे नचले काही सत्ता. दुसरी संपदा, संपत्ती इथंच राहणार आहे. चेकिंग चालू आहे आता, मी त्यांच्यावर नाही बोलत, कीर्तनातले शब्द सांगतोय. संपदा तुम्ही म्हणता तुम्ही तिकडचं करता का, अजिबात प्रचार नाही या गादीवर त्यांचा. काय कारण आहे आपलं, आपला एकच पक्ष आहे, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष, बरोबर आहे ना. वारकऱ्याचा एक शुद्ध पक्ष कानगुडे महाराज, आणि दुसरा कृष्ण वद्य आणि शुद्ध म्हणतो आपण, एवढेच 2 पक्ष आहे माऊली. बाकीचे पक्ष सगळे आता जेवढे जेवढे चिन्ह आहेत आपल्या डोळ्यासमोर, हे सगळ्यांच्या पेट्या चेकिंग चालूच आहे रस्त्याने. चेकिंग त्यांची होते, ज्याच्यात काहीच नाही. हेही खरं आहे, बरोबर आहे ना. ते कुठं आता शबनम मध्ये एवढ्या एवढ्या पिशवीमध्ये कुठं पैसा जात असतो का ओंकार दादा, बरोबर आहे अमोल साहेब, दादा बरोबर आहे की नाही, बरोबर बाबा. याच्यात जातो का बॅगेत, एवढ्या एवढ्या बॅगेत वाटण्याचा पैसा, तो जातो कंटेनरने, चेकिंग होते वारकऱ्यांच्या कारची. विठ्ठल मला वाटतं हे त्यांना सुद्धा माहित आहे, फक्त ड्युटी बजवायची म्हणून चालू आहे. तेथे कळलं तुम्हाला याच्यात मला काय म्हणायचं. मग तेथे नचले काही यम, तुका म्हणे तई यमाज्ञा, हे समजून देतोय मी. यमाज्ञा झाल्यानंतर सत्ता चालत नाही, शरीराचा विग्रह थांबावा लागतोय. संपदा आपल्या बरोबर येत नाही. कोरोनाच्या काळात ढीग होता, ढीग काहींजवळ,
नसेल जवळ उशाला पण पैसे होतेच ना, बरोबर की नाही? पण कोटी रुपये आमच्या दरेकर परिवारात सुद्धा 1 कोटीचा खर्च केलाय का नाही जगता आलं. विठ्ठल बहुश्रुत लोक आहेत, सुज्ञ आहेत, सगळ्यांना ज्ञात आहे. बरीच मोठी मोठी मंडळी आहे, संपदा नाही कामाला येत. हा नचले काही पुढे काय येणार आहे, एकच येणार आहे आपलं पुढे संचित. ऐका ऐका, इकडे लक्ष द्या थोडा वेळ. आपल्याकडे पुढे संचित देईल ग्वाही, आपल्या बरोबर आपलं फक्त कर्म येणार आहे. म्हणून आज जी एवढी मंडळी जमली ना, ती मला वाटतं शिवाजी आबांच्या सत्कर्माचं फल आहे की मंडप फुल भरलाय. ही त्यांची एक पावती आहे. पुण्यस्मरण वर्षभराच्या साधनेनंतर आणि 6 महिने 1 महिना मासिक श्राद्ध 3 माई हे जर नाही केलं तर गरुड पुराण सगळा भाव आपल्याला समजून देतं काय होतं काय होत नाही. 1 वर्षानंतर एवढी पाहुणे मंडळी दुःखाचा समावेश, दुःखाचा समारोप, दुःखाला सावरण्यासाठी या कुटुंबाच्या दारामध्ये, आबांच्या दारामध्ये, या मुलांसाठी, या मुलींसाठी उपस्थित राहिले. ही एक सत्कर्माची पावती आहे. विठ्ठल विठ्ठल सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. आतापर्यंत कुणीच घेऊन गेला नाही म्हणून आपण नेहमी ऐकतोय. दररोज 10वा चालू आहे, दररोज वर्षश्राद्ध चालू आहे, दररोज ऐकायला बंदच नाही, चालूच आहे दररोज. फक्त बदल काहीच नाही, हेच घोटाळायचं. श्रवण सगळे करतायत. राक्षसाचाही संसार बरोबर गेला नाही आणि देवालाही नेता आला. देवाचा पाण्यात बुडून, द्वारका पाण्यात बुडाली श्रीकृष्ण परमात्म्याची. देवाचा बुडून गेला संसार आणि राक्षसाचा जळून खाक झाला रावणाचा. तुमचा आमचा बरोबर येणार आहे का? नाही येणार. आएगा सो जाएगा. येणारा प्रत्येक जीव जाणार आहे. जन्म आहे त्याला मृत्यू आहे. आणि या ठिकाणी माऊली म्हणतात, देहाच्या गावा आदिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणो नये धनंजया जिया परी. तो रंक असेल, रंक म्हणजे गरीब, तोही जाणार आहे. शरीर विग्रह त्याचा थांबणार आहे. तो राजा असेल तोही जाणार आहे. आणि तो साधू असेल तोही समाधिस्थ होणार आहे. प्रत्येकाचं जीवन. तुम्ही म्हणाल कशावरून? त्याचं कारण आहे शरीराची निर्मिती नंतर, हा मग, आणि प्रारब्धाची अगोदर आहे. अगोदर ललाट रेषा लिहिली गेली, तयार झाली. शिवाजी आबांची म्हणा, आपली म्हणा, सर्वांची मंडपात बसलेला प्रत्येक जीव एक दिवस जाणार आहे. कुठं? फिरायला नाही, वरती, म्हणजे आपल्या ठिकाणी, मृत्यूच्या ताब्यात, काळाच्या तोंडात, जबड्यात जाणार आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हो साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, नहीं नहीं ओ किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते. श्वास थांबला की जीवन थांबलं. प्रतिश्वासाची तयारी आपल्याला माहित नाही केली की नाही. म्हणून शुकाचार्याने दिलेलं परीक्षित राजाला उत्तर आहे. भागवत ऐकलंय आपण, श्रीमद भागवत. मला अभंग सांगायचा आहे सरळ. आपल्याला बरोबर 12:30 थांबायचंय. तुम्ही अजिबात चिंता करू नका. 11 ते 12:30 बरोबर बरोबर थांबू आपण. 12ला भजन घेऊ नाही तर मधलं. तुम्ही म्हटले तर 12लाही थांबू, पण विषय नाही सांगता यायचा एखादा चांगला. परीक्षित राजाला उपदेश केला श्रीमद भागवताच्या माध्यमातून. उद्धार झाला राजा परीक्षिताचा. पण शुकाचार्य आले, ज्याच्यावर आपत्ती येत असते तो सावध होतो. आपत्ती आली ना तो सावध होतो. संकट ज्याच्यावर आहे तो सावध होतो. रोग आला, आजारी पडला की तो सावध होतो. अरे मी असा होतो, झाला असा. श्वास आत्ता सुरू आहे. शुकाचार्यांनी दिलं उत्तर राजा परीक्षिताला. परीक्षित राजाने विचारलं, महाराज मरणासन्न अवस्थेतील जीवाचं कार्य सांगा, ज्याचं मरण जवळ आलंय. परीक्षित राजाला माहित होतं 7 दिवसात मी जाणार आहे. राजाला माहित होतं. आपल्याला माहित नाही आपण कधी जाणार आहे, आपल्याला माहित नाही. तरी आपण गाफील आहे.
झोपलेलो आहेत, निद्रावस्थेत आहेत म्हणायचं. अविद्येची अनिदा विश्व स्वप्नाचा धांदा. अनादी कालापासून अविद्येच्या निद्रेमध्ये झोपलेला जीव आहे, त्याला उद्धाराची काळजी नाही म्हणून तो गाफील आहे. इथं परीक्षित राजा होता, वैभव संपन्न, पांडवांच्या कुळातला. त्याला कळालं मरण जवळ आलंय, आणि मरणासन्न अवस्था आपली जवळ आली, माझ्या उद्धाराचं कार्य काय, म्हणून देवासाठी घेऊन जोग अवघा भोग ते जिला, अवघा भोग ते जिला, देवा अवघा भोग ते जिये, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग ते जिये. राज्य होतं मोठं, राज्याचा त्याग केला आणि गंगेच्या काठी जाऊन बसला, एकांतामध्ये बसला. आपत्ती आली राजावर, संकट आलं, शाप मिळाला, जाणार आहे, दंश होणार आहे, सर्पदंश. राजा तुझा मृत्यू जवळ आलाय कळालं. आणि मग राजा सावध झाला. आपणही 2 वर्षात मागच्या सावध होतो म्हणतोय मी, बरोबर आहे की नाही? होतो. आता जैसे थे पहिले विरोधक सुद्धा बोलायला लागले होते, ज्याचं आपलं जमत नव्हतं बांधावरून ते तो सुद्धा बोलायला लागला होता. आता शेजारी बसला मंडपात तरी बोला ना, म्हणजे जैसे थे. विठाल राजा सावध झाला आणि शुकाचार्यांचं आगमन झालं. आनंद वाटला. एकटा माणूस पडला ना, एकटा कुणी जर आलं तर आनंद वाटतो, माझ्यासाठी आलाय. तुम्ही बघा, शेतात एकटे असो आपण, रात्रीची वेळ आहे, तुमच्या सहकार्याला एकटा दुसरा आला, मी विषयांतर करत नाही, वेळ कमी मला, दुसरा जर आला तर आपल्याला कधी त्याच्याबद्दल आदर प्रेम आस्था राहते. अरे हा माझा आहे. संत वाङ्मयामध्ये ज्ञानोबरांना जसं माझं म्हटलं सगळ्या संतांनी, तसं एखाद्या जीवाला सुद्धा आलेल्या पाहुण्याबद्दल माझेपणा निर्माण होतो, तो जर वेळेला आला तर. बरोबर आहे ना? वेळेला आला तर. एकांतामध्ये माणूस संकटात आहे, त्यावेळेस दुसरा जर आपला जीव लगाला तर आयुष्यभर लक्षात राहतो. वेळ कधीच सांगून येत नाही. 3 गोष्टी कधीच कोणासाठी थांबत नाहीत. जन्मामध्ये अजून भेसळ नाही, मृत्यूमध्ये अजून भेसळ नाही, आणि वेळेत अजून भेसळ नाही. विठाल विठाल वेळेमध्ये भेसळ नाही, वयात भेसळ नाही, जन्मात भेसळ नाही, आणि जाण्यात भेसळ नाही. बाकी सगळ्या गोष्टी भेसळीनं भरल्या. काही आणायला जा भेसळ, किराणा घेतला भेसळ, भाजीपाला औषध मारलेला भेसळ, कपडे घ्या भेसळ. बोलू का, माणसात सुद्धा भेसळ. कोण 92 कोण 96, आता बघूच नका म्हणतात, आणा एकदाच. विठाल विठाल 2-3 गोष्टीतला जो कायमचा अनिवार्य जगी ज्ञानोबा म्हणता अनिवार्य आहे. जसा आजचा दिवस अनिवार्य आहे, पितर वाट पाहतात आजच्या दिवशी, तसं जाणं इथं मंडपात बसलेल्या जीवाचं प्रत्येकाचं काम आहे. तो जाणार आहे, पण संकट आल्यानंतर त्याच्या लक्षात येतं, बाबा माझ्यासाठी जो आला तो मला सोडविल का. परीक्षित राजा सांगतो मी, परीक्षित राजाच्या डोळ्याला धारा लागले महाराज. आणि परीक्षित राजानं विचार केला, माझ्यासाठी कोण आलंय महात्मा माणूस, घाली संताशी आसनी, पूजा करी काया वाचा म्हणे. एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी, माझी इच्छा हेच पूर्ण करतील, माझ्या जीवाची अपेक्षा, माझ्या उद्धाराची तळमळ याच श्री गुरूंना असेल. माझा उद्धार हेच करतील म्हणून सर्वस्वानं पायी धरले महाराज. गुरु बिन कोण बतावे बात, जय हो. गुरु बिन कोण बतावे बात, गुरु बिन कोण बतावे बात, गुरु बिन कोण बतावे बात. बड़ा बिकट है यमघाट, बड़ा बिकट है, बिकट है, बिकट है यमघाट. स्वामी महाराज
इथं त्यांनी वर करा. ज्यांना हात आहेत त्यांनी, ज्यांना ज्यांना देवाने हात दिलेत करा हात वर. आनंद आश्रम स्वामी महाराज की जय. अपने अपने माता पिता की जय. विठाल विठाल मंडपातले लोक श्री गुरुंकडे पाहिल्यानंतर भक्ताची इच्छा, शिष्याची इच्छा काय होते की माझे गुरु मला तारतील. पुढे सरकून बसा, थोडं ऊन पडतंय, येणाऱ्यांना जागा राहील. सरका, महिलांनी सरकलं तरी चालेल, सरकल्यासारखं नका करू, सरकाच. चला, धन्यवाद. सगळे स्वामींचे भक्त आहेत, ऐकणारे आहेत, पाहुणे आहेत, बऱ्याच गावावरून आलेले. हा, आता वरती बसलेल्या महिला आहेत, त्यांना राहू द्या तिथं, ते जागा चांगली देत तुम्हाला. असू द्या, असू, थोडा वेळ आपल्याकडं. गुरु बिन कोण बतावे बात. कोण वाट दाखवतं? शुकाचार्य दिसले. महाराज, माझं मरण जवळ आलंय, लवकर सांगा, उपाय सांगा. श्वास श्वास पर कृष्ण भजी, हृदय श्वास नको. श्वास श्वास पर कृष्ण भजी. उत्तर दिलं शुकाचार्यांनी. राजा, मला आनंद झाला रे, तू प्रश्न विचारलास का? हा प्रश्न तुझा एकट्याचा नाही, अख्ख्या जगताचा आहे. प्रत्येकाला जायचंय ना. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत हा प्रश्न आहे राजा. दगडापासून मायेपर्यंत हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर ऐक राजा. श्वास श्वास पर कृष्ण भजी, हृदय श्वास नको. ना जाने इस श्वास की आवन होय न हो. मी प्रमाण सोडवत होतो. सांस रुक जाएगी चलते चलते, हा विषय चालू होता. श्वास श्वास पर कृष्ण भजी. राजा, आत्ताचा श्वास चालू आहे ना, त्याला खरं समजायचं. तुमचं काय मत आहे? वर्तमान काळाला जो खरं समजून चांगला वागतो ना, त्याचा भविष्यकाळही चांगला आहे आणि त्याचा भूतकाळही चांगला आहे. वर्तमान काळात ज्याला पक्ष कळेल कोणता, आले का पुन्हा सत्तेत तुम्ही? तुमचे डोके लगेच तिकडे जातात. म्हणजे विचार. हा, वर्तमान काळात आता 20 तारखेला ज्यांना तारखेला तो पक्ष चांगला कळेल, त्यांचा भविष्य काळ चांगला आहे. विठाल श्वास श्वास पर कृष्ण भजी, हृदय श्वास नको. ना जाने इस श्वास की आवन होय न होय. राजा, पुन्हा प्रतिश्वास येईल की नाही सांगता येत नाही. ना जाने इस श्वास की आवन होय न होय. आत्ता श्वास सुरू आहे ना, श्वासाश्वासाला भगवंताचं नाम चिंतन कर राजा, तुझा उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठल. हाच निर्मळा शुकाचार्यांचा घेतला. राजा परीक्षित राजानं पांडवांच्या कुळाचा उद्धार केला. कुळ वाट पाहत असतं महाराज, वंश वाट पाहतो. बसा बसा बसा, तरुण मंडळ सगळे हजरे विजू बसा. सगळेच सप्ताहातील तरुण मंडळ. मी आत्ताच फेटा बांधताना घरात आपल्या घरच्याच गड्याला बघितलं, म्हणलं हे तुम्ही असताच कीर्तनात. म्हणले 8 दिवस सप्ताहातून हलत नाही आम्ही, म्हणून तर सगळे आलेत. विठ्ठल म्हणजे मी असतो तुमच्या सप्ताहात, म्हणून मला माहिती आहे की हे तरुण वर्ग आहे, स्वामींचे भक्त आहेत. स्वामींचं आवडतं तरुण मंडळ म्हणजे मुंगस गाव आहे. आणि मी सुरुवातच केली, शुभ कार्याची सुरुवात मुंगस गावातून झाली. कमी नाही पडत, मग गाव चांगलं आहे. मुंगसाचं तोंड पाहिलं काही कमी आहे का? शुभ कार्य सक्सेस झाले. सोयरीक जामुळे चालले, मुंगस दिसलं पाहिजे. उशिरा दिसतं, 11ला कीर्तन सुरू झाले म्हणजे उशिरा दिसतं, पण दिसतं गाव. मला विकासने फोन केला, वाळके पाटलाने, कुठे आहेत? मला नाश्ता करतोय लगडवाडीत. आलोच. हे विद्यार्थी नाश्ता करत होते तिकडचे, पण ते दादा साहेब सेलारामचे परमार्थ प्रेमी, ते म्हटले सगळ्या वारकऱ्यांना 50-60 वारकरी एवढे कुणाला सापडतात, कुणाचं भाग्य आहे. पण नाश्ता घालूनच कार्यक्रमाला जाऊ द्या, नंतर भोजन त्यांचं होईल. विठाल सत्कर्माची बेरीज आहे. शुकाचार्यांनी सांगितलं बस
सासों की माला पे, सासों की माला पे मरू मैं स्मरण